हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कसे आहात सगळे? मी पण आहे मजेत. तर आज आहे गणपती विसर्जन आणि गणपती विसर्जनासाठी आम्ही आलेलो आहोत आमच्या ताईंच्या घरी. कारण आमच्या घरी गणपती बसवत नाहीत पहिल्यापासूनच, तर आम्ही आमचा सगळा आनंद किंवा गणपतीचा जो काही सगळं असतात विधी, यासाठी आम्ही ताईंच्या घरी हजर असतो, बसवायच्या दिवशी पण आणि उठवायच्या दिवशी पण. तर आज आहे विसर्जनासाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत. आणि ही आहे आमची मॅगी आणि कॅन्डीसुद्धा खूप आनंद घेते. दोघी म्हणजे भयानक आहेत त्या. कुठल्याही गोष्टीचा आनंद कसा घ्यावा हे त्यांच्याकडूनच शिकावं आपण. तर हे आहेत माझे सासू सासरे, हे बसलेले आहेत आज पूजेसाठी. आणि हा आमचा गणपती, सुंदर असं डेकोरेशन ह्यावेळेस केलेलं होतं, थीम ताईंनीच सिलेक्ट केलेली होती. आणि हे आमचं मॅगू, माऊलीची थीम म्हणजे विठ्ठलाची थीम ताईंनी सिलेक्ट केलेली होती, पण सरांनी त्याला मूर्त रूप आणलं. सरांनी त्यांच्या एका कला शिक्षकाकडून ही मूर्ती तयार करून घेतली, जे काही आपण गणपतीच्या मागे पाहतोय विठ्ठलाची. तर सरांनी ते तयार करून घेतलं आणि मी आलेली आहे आता फायनली कार्यक्रमाला. आज आहेत सुवासिनी आणि सुवासिनी जेवू घातल्यानंतर आम्हाला गणपती विसर्जन करायचे. तर स्वयंपाक चालू आहे आतमध्ये. आणि इथं आहे आमची ही कॅन्डी खूप गोड आहे आणि कॅन्डीचा खूप जर लाड केला ना, मॅगीला फार कसतरी होतं. म्हणजे तिला अगदी असं जिलस होती मॅगी. आणि ती हे आता कॅन्डीचा लाड चालू होता तर लगेच आली मागून. तिला प्रत्येक ठिकाणी कॅन्डीचं जिथं कुठं काही कौतुक होत असेल तर ती मागून येणार म्हणजे येणार. फार ह्यावा देवा असतो मॅगीला. आणि इथे चाललेली आहे पूजा, आतमध्ये चाललेला आहे स्वयंपाक. मावशी बसलेल्या आहेत, ताई बसलेल्या आहेत. आणि इथे चाललेला आहे पुरणपोळीचा स्वयंपाक, कारण आज आहे सुवासिनी, नैवेद्य घेऊन जायचं आहे मोठा देवीला. आणि इथे चाललेला आहे आमच्या रखमाईचा मेकअप. आतीकडे असेल ना बाळा, जाऊ दे आता काय करू मी. अगं खूप घाईत माऊ राहिली घरी. हलकी फुलकी आहे. दोरी लावायची एक कमरेला आणि हे करायचं, दोरी घे एक. माऊला चंद्रकोट टिकली आणायची विसरले मी घरून, म्हणून चिडली माझ्यावरती. आणि साडी कशी घालायची तिच्या काकूचा प्रश्न, तर म्हटलं दोरी, नाडी दोरी वगैरे काय असेल ते लावावं कमरेला आणि मग ती घालावी, कारण तसं खूपच जड होऊन जातं. तर पाहतोय आता कशी साडी घालायची, कोणती घालायची, काही ठरवलं. मी एक आणली होती तिच्यासाठी हलकी घरून, पण आता तिच्या काकूचं वेगळंच चालू आहे. त्यांना तिला एक वेगळं छान रूप द्यायचं आहे, तर त्यांच्या मनाने आता होतं आहे. आणि मी काय त्यांना डिस्टर्ब करणार नाही. इथे तुला घालता मला नाही घालायचं मग नऊवार. दुसरं कोणी उघडणार नाही. यापासून मनुष्याची पाहिजे ती इच्छा पूर्ण होते. हे व्रत कसे आचरण करावे, त्याचा विधी कसा करावा तो त्याने समजावून घेतला आणि त्याने तीर्थप्रसाद सेवन केलं. आणि नंतर तो तीर्थप्रसाद सेवन करून नंतर आपल्या माऊचा मेकअप केलाय ताईंनी आणि साडी घातली आहे काकूने फायनली 2-3 साड्या काढून घालून आता ही साडी फायनल केली आहे.
आणि माऊ खूप गोड दिसते. आणि ही आमची कॅन्डी आतमध्ये गपचूप बसली आहे लपून, कारण गोंधळ चाललाय बाहेर. तिला फार गोंधळ आवडत नाही, फटाक्याला तर फार घाबरते ती. मॅगी मात्र फार आमचा गुंड आहे, चालली ती सगळ्यांमध्ये. तर आता करणार आहोत आम्ही आरती आणि माऊ अशी फायनली तयार झाली आहे. खूप छान वाटतंय मग, खूप छान वाटतंय. काय झालं? आता गेलं खाली, जा आता जाऊन उभं राहा. आता गेलं खाली, ते मी वरती घेतलं. काय झालं? काढायचंय का? काढते, मागचं नसलं आवडत तर काढ काढ. थोड्या वेळ राहू दे. ती पंचामृत होती बघा, थोड्या वेळ पंचामृत काय बोलते. खूप छान अशी सजावट केलेली आहे ताईंनी. आणि 12ही महिने असंच डेकोरेशन असतं घरामध्ये. तर त्यांना एक खूप आवड आहे घर सजवण्याची, घर व्यवस्थित ठेवण्याची. आणि अगदी पाहण्यासारखंच असं त्यांचं घर आहे. तर गणपतीची सुंदर रांगोळी आज काढलेली आहे. आणि आता फायनली गणपतीची आरती होणार आहे. आणि आरतीसाठी आता आम्ही सगळे एकत्र जमलेलो आहोत. तदारारतदीपं श्री गणेशाय नमः. तदारारतदीपं सुखकरता दुःखहरता वार्ता विघ्नाची गुणवी गुणवी प्रेम कृपा देवाची सर्वांगी सुंदर मणिसिंधुराची कंठीत माळ कंठी शोभे माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. रत्नाकरिता फळा तुझ गौरी कुमारा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जडिता मोठा शोभा शोभला संततीनु पुरे चरणी घागरिया. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळा सुंदर वक्र सुंदर श्रीनयना शास्त्रामाचा वरपारी सुना संतती पावारे निर्वाणी रक्षावे सुंदर. जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. दुर्गे दुर्गभारी दुर्गंधुहारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जुगमरणाची वारी काळी पडलो आता संकटनी वारी. जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी कन्यासुरमर्दिनी सुरवरवरवी तारक संजीवनी. जय देवी जय. त्रिभुवनी भवनी पाहता तुझे से नाही काही समरे परंतु न बोलवे काही. साही विवाद करिता पडलो प्रवाही तो भक्ता लागे ते तू दासा लागे पावशिरवलाही. जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी दैत्यासुरमर्दिनी सुरवरईश्वरवरवे तारक संजीवनी. जय देवी जय. प्रसन्न प्रसन्न होती प्रकाशा क्लेशापासून सोडी दुःखापासून सोडी तोडी भवपाशा. अंबे तुझा धूण तुळपुर विनाशा नरहर बंदिर झाला प्रसंतदेशा. जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी दैत्यासुरमर्दिनी सुरवरईश्वरवरवे तारक संजीवनी. जय देवी जय. जय देव जय देव जय सत्तेश्वर देवा हो जय सत्तेश्वर देवा. कलियुगी दक्षिण पाहुण घेती नित सेवा. जय देव जय देव. साधू वाणी नामक भोले नजराणी देवा भावी मजला संततीची खाणी. पूजन नंतर मी तो हरी हर्षाणी
ऐसा मानसी नित्य मी सोडितो पाणी जय जय लय सुंदर झाले बाळा. माझ्या पाय पडले दादाच्या किती छान वागलं किती छान नको चल. पडू दे पडू दे खाऊन घ्या लय छान नाही, 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 नाही. खाऊन घे खाली पाय पड खाऊन घ्या खाऊन दे खाऊन तोंडात टाका तोंडात चला पड आता मामाच्या नमस्कार अवघडच झालंय आज. नको नाही बाळा. मोठी आहे तुझ्या बॅगच्या तेवढा वेळ जाईल मग उडवायची वेळेस येते. तिथे जात होते की हे इथं का म्हणतात पण ते इथं नाही राहायची परत. राहत होती. डोक्याला इथं लावते. हा, लावते. फोल्ड आहे ना ते फोल्ड झालं नाही व्यवस्थित केलं नाही. बघ बरं. बघ ना बघ कर ना मस्त. झालं ते ब्लॉकला गेलं खाली. त्याच्यात लावलं थांबा. आले चला. थांबा. चला चल जाऊ दे. एवढीच झाली. आवडते आता नाहीत ना बांगड्या बाळा इथं. परत आपण आणू. कॉलनीत कोण जाणार आहे? बांगड्या आणावं लागते. लगेच मागायचं. काय झालं बाळा? बांगड्या जाता जाता तिथून देवीच्या तिथूनच घेऊ आता. देवीचे तिथं घेऊ आपण. मोठ्या देवीला आई बांगड्या लय मोठा बंडल ठेवलाय त्याच्यात. माझ्याकडे बंडल ती गती. आम्ही कसले बी बॅगने घेऊ. आम्ही मगाशीच बघितलं दोघींनी. कुठं बंडल आहे? मला नाही माहिती. भाऊ, तुमच्या चपला घ्यायच्या होत्या का? गाडीत बसायचं. नाही टॉर्चायची लय हौस आहे. चल चल तुम्ही गाडी चालवा. कालच मला म्हणले ताई नाम पुसले मला चौकायचं हाऊस 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 म्हटलं हाऊस नाही म्हणलं. अगं तू मला हाऊस म्हणते पण तू काय लागला मराठीत हाऊस. मला ते हाऊस वेगळं, हे हाऊस वेगळं. आणि हौसाजी वेगळी. हौसाजी वेगळी म्हणलं. हो हा. यायचं ना तुला? काहीच गरज नाहीये. हा ये बाळा, ये इथं जागा आहे. चल ये. वरती बस. पाय घे बाजूला. हा पाय घे बाजूला. त्याच्यामुळेच मी तिला पाय ऐक ना माई, हा ते हे टाक बघ मागे. काय? हा आता काय आता आम्ही चाललेलो आहोत मोठा देवीला नैवेद्य घेऊन. आणि खूप दिवस झाले दर्शन घेतलेलं नव्हतं मी पण. तर ताई म्हटलं की चला सगळे जाऊयात. तर माझे जाऊ मी ताई ताईंच्या सासूबाई, माझ्या सासूबाई आणि डॉक्टर, आम्ही सगळे चाललेलो आहोत मोठा देवीला. आणि थोडासा नेहमीपेक्षा आज उशीरच झालेला आहे. तर सकाळी सत्यनारायणची पूजा देखील थोडी उशिराने सुरू झाली. त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टींना उशीर झाला पुढे. तर आता आम्ही आलेलो आहोत मोठा देवीला. मोठा देवी पाथर्डीपासून अगदी जवळ आहे. आज पौर्णिमाही आहे त्याच्यामुळे थोडीशी गर्दी आहे. नाहीतर थोडंसं निवांतच असतं. पण मंदिराची रचना अशी आहे केलेली की कितीही गर्दी असेल तरी गर्दी वाटत नाही. कारण इतकी कल्पकतेने रचना केलेली आहे की गर्दी हा प्रकारच होत नाही मंदिरामध्ये. अगदी नवरात्रीलाही अथांग जनसागर आलेला असतो, पण गर्दी आणि अशी रेटारेटी किंवा जे काही म्हणतो आपण तो प्रकार होत नाही. इथे अतिशय नियोजनबद्ध दर्शन होतात सगळ्यांचे. तर आता आम्ही रांगेत उभे राहिलेलो आहोत. कारण आम्हाला किंवा ताईला हा प्रकार आवडत नाही की डायरेक्ट जाऊन दर्शन घेणं. तसंही मिळालं असतं, पण आम्ही रांगेत जाऊन दर्शन घेणं नेहमीच पसंत करतो. तर आता दर्शन घेऊन आता परत आम्ही परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत. आणि हा मोठा देवीचा छोटासा असा घाट आहे, अगदी छोटासा. आणि निघालेलो आहोत आता आम्ही परत घरी.
इथून गेल्यावर आता सवासणी जेवू घालायच्यात आणि त्याच्यानंतर मग गणपती विसर्जन होणार आहे. तर चला आता जाऊयात पाथर्डीला आणि नंतर आता आमच्या ह्या सवासणी जेवण करण्याचं काम चालू आहे. दिले एक दोन बाटल्या आणू ती आणि ती बॉटल वरती भरून ठेव. आपल्याला पाणी नाही राहणार. थंड आहे का? ताईंनी पुरणपोळ्याचा स्वयंपाक करण्यासाठी 2 जणी लावलेल्या होत्या आणि खूप सुंदर असा स्वयंपाक तयार केलेला आहे त्यांनी. आणि आतमध्ये माऊला जेवू घालत आहेत तिची आजी आणि माऊचं जेवण चाललेलं आहे इकडे पण. आणि आता आम्ही नंतर बसलो आहोत सगळ्याजणी जेवायला. सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर आम्ही बसलो. चला आई चला बाहेर आई. ठीक आहे ना? अगरबत्त्या ते बरोबर घ्यावं लागेल. कापूर केवढा जाता आहे ना 10-20 रुपयाचं कापूर घेतो ते आपलं आरतीचं पण बरोबर घ्यावं लागेल. ताट पण हे ताट घ्यावं लागेल. पिऊ दे पिऊ दे पिऊ दे पिऊ दे पिऊ दे. Now at 70 rupees off. Lotus Visor 3-in-1 face wash. 1, 2, 3 and Lotus. चला सगळ्यांनी घ्या थोडं थोडं. स्वस्ति साम्राज्यं भूजं स्वराज्यं वैराज्यं पारिष्टं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्तपर्या ईस्यात् सार्वदिव्यं गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. नाही असंच घ्यावं लागेल गाडी कसं घ्यावं ना. हा नाही हे फोकस मध्ये येते. त्यांचा डान्स पण आलेला आहे. अजून डान्स होणार आहे त्यांचा. हा त्याच्यामुळे ते मेनला राहणार आहेत आता. हा बघ घ्यायचं ना ते. चू थांबा आले आले. दिसतंय का ग? त्या गाडी भाऊ त्या गाडीपेक्षा आपली. नाही काही नाही चलू दे जसं झालं. हा पुढे घ्या. पुढं नाचतं तर मग मागून घेतात. संपूर्ण टाक आणि पिऊन घे. कशी बसली ताई ती बघ तावली कशी बसली. मग त्याची तर शिवरात्री ही मला हाताला धरी नाही. तुम्ही पुढं पाहिजे पुढे पुढं आरती करताना बाबांचा काही त्यांना लोट नाही त्यांना लूटची मागण मला पुढे
यांचं शीट काढ नाही ना, यांचं शीट काढा ना. ते थांबलं कॅन्डीला बाजूला करा. जाते आता ना काढून काय आपलं मला फोटोच आहे नाही चांगला. मोती कुठं गेला आज? मोठी तिकडं असणार आहे. आता बघ ना, बघितलं कोण. कुत्र कुठे तिकडे आहे ना. बाहेर गेटच्या हा मग राहू दे मग बरं झालं. त्याला बाहेर काढा ना. हात काढता एक मिनिट कोणाचं आहे म्हणली रे माऊ? चल चल टाकत साई जा पुढं ये जा त्यांच्यावर चालत घ्या दारलून घ्या चल चल चल. मोती मोती मोती. काय 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 छान. अवघड असतं बाई त्यांचं. चल मोती चल 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 चल. शाना बाला शाना बाला शाना 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 शाना. काय 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 काय. धर रे किलो धर रे धर. काय 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 काय. चल आपण जाऊ चल. बस 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 चल बस. छान आहे. चल 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 चल. होय चल चल मोठी. मी बोलू का? शेताच्या दुसऱ्या बाजूला आहे विहीर आणि विहिरीला यावर्षी पाऊस खूप झाल्यामुळे पाणीही भरपूर आलेलं आहे. तर आमची इच्छा होती की शेतामधल्या विहिरीमध्येच विसर्जन करावं. तर फायनली आम्ही आता विहिरीपर्यंत आलेलो आहोत आणि वाजत गाजत गणपती आम्ही इथपर्यंत आणलेला आहे. शेतामधल्या मामी ते काका सगळेजण हॉस्पिटलचा स्टाफ आमचं पूर्ण घर ताईचं घर आम्ही सगळेजण गणपती विसर्जनासाठी आता इथे आलेलो आहोत. आणि ही समोर आहे विहीर. तुम्ही पाहू शकता ती विहीर खूप पाणी आलेलं आहे. त्याच्या अगदी 4-5 म्हणजे थोडंसं एक्झॅक्ट सांगता नाही येणार मला पण थोडंसं कमी आहे फक्त. पण भरपूर निम्म्याच्या वरती विहीर भरलेली आहे. आणि आम्ही आलेलो आहोत आता इथे. माझं काम चालू आहे शूटिंगचं आणि
फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत. तर आता इथे आम्ही थोडेसे फोटो काढून घेणार आहोत अगोदर, कारण फोटो काढण्याचा मोह मात्र सगळ्यांनाच आहे आणि सगळ्यांना आवडतात फोटो काढायला. तर फायनली गणपतीसोबतचे शेवटचे फोटो आता आम्ही काढणार आहोत, आरती करणार आहोत आणि अगदी आनंदाने गणपतीचं विसर्जन करणार आहोत या विहिरीमध्ये. तर आता चाललेली आहे आरतीची तयारी. चला आपण दोघी पोहून येऊ. आपल्याला संस्कार काय असतात शिकावं लागेल आता. देवाचे संस्कार म्हणजे आई. म्हण बरं, मोठ्याने बोल ना गणपती बाप्पा म्हण ना. समुद्र पर्यंत आई का मोठ्याने बोल. हा आम्ही म्हणू लागलो. ती नाही, ती चालू आहे. त्यांची फोटो सेशन चालले, काहीच नाही. हा मोठ्याने बोल. हा म्हणायचं अश्विनी मावशी. ओके पण मोठी. हा बोल द्या. अश्विनी मावशी. हा मोठ्याने बोल. हा एक जाऊ दे ना मेना सोबत. जाऊ दे, एक जाऊ दे. प्रसाद भाकरी मीना. भाकरी पोळी थोडंसं हे कर फक्त. एवढी नको पोळी टाका. सोबत यायची ना त्याच्या घर ना. शांती शांती खाली गणपती पाणी वरती नाही, वरती पाहिजे. कसं काय टाकतात काय 10 दिवस गणपतीचे सुख मला आखरी टाकायचंय. गणपतीचा जय जयकार. मोरया लवकर या. वरती नाही आला का? येत असतो गणपती. सरळ टाकला का वरती? ते सरळ नाही ना, एक पण खाली गेला तिथं.
त्यांनी लय 10 दिवस खाल्लंय दाबून. सगळ्यांचे 1 किलो वजन वाढले असतील. तुम्ही बाजूला. काय करायचं? वाजत राहतय ग दिलात झापक झुपक झापक झुपक वाजत राहतय ग दिलात झापक झुपक झापक झुपक वाजत राहतय ग अश्विनी चल पटकन. आली फुला तसं मार्केट आलंय तुला एकच गाणी लावते मी. तुझं आवडतं गाणं लवराय. तुम्हाला गाडी पाठवतो आणून नाही दिलं.
देवीला न्यायचं होतं त्यांना हा ना हे म्हणले आज देवीला नेऊ, मामा राहू द्या म्हणले कोण नाही नाही हाराले म्हणजे आम्हाला माझी मामी एक साईच्या मामी आहेत, सगळ्यांच्या मामी आहेत, सगळ्यांची मामी आहेत इथं. माझ्यापेक्षा भारी नाचून तू पण उठ. आता सगळेच मैं तुझसे मिलने देती माहिती का वो बोलाती है मगर जाने का नहीं तो ये डांस त्या तिकीट बसायचं ते माझ्या उघडं नको म्हणते खिडकी म्हणलं खिडकी नाही ती खुर्ची पुढे घ्यावं लागेल आम्ही तुला नाही कोणतं गाणं लावायचं गाणं कोणतं लावायचं ते सांगा ना